बारीक चालेल नाही थोडा कमी चालेल यांना थंडी असते आपल्या समासाचं नाव आहे अंतरदेव निरूपण. जरा वाटलं तर म्हटलं तर सोपा शब्द आहे अंतरदेव. आपल्याला हा देह म्हणजे देऊळ आहे, या देवळामध्ये हा देह चालविणारा कोणीतरी ईश्वर आहे, या सगळ्या संकल्पना आतापर्यंत माहिती झालेल्या आहेत. त्यामुळे देह आणि आतला देव या संबंधी काही फार आपल्याला माहिती नाही, अशा काही बाब नाही. पण आता ज्या पार्श्वभूमीवर आपण हा विषय पाहणार आहोत त्याचा विचार करायला आपण पाहिलं की उत्तम पुरुष पाहिलं, करंट पण काय असतं ते पाहिलं. त्याच्याबरोबर उत्तम पुरुषाचं एक उदाहरण म्हणून शिवाजी महाराजांचं चरित्र पण आपण पाहिलं की महाराजांच्या आमचे जे सगळे गुण आहेत ते म्हणजे जणू की श्रीरामच, म्हणून त्याला रामाचा अवतारच म्हणतो महाराजांनी. अशा पद्धतीने आपल्याला आधी देवाची ओळख करून दिली आहे. आता आपल्याला आज अंतरदेव म्हणजे तुमच्या आमच्या प्रत्येकामध्ये असलेल्या देवाची ओळख झाली आहे, फक्त आपण ते विसरतोय. आणि त्यामुळे मग आपल्याला ते विसरत असल्यामुळे आपण आपल्याला मी जे म्हणतो त्या आपल्या मीच्या भोवताली आपलं नाव, आपली प्रतिष्ठा, आपला पैसा, आपलं पद, आपल्या पदव्या, हे सगळं जे काही आहे त्यालाच आपण प्राधान्याला महत्त्व देतो. खरं जे महत्त्व द्यायला पाहिजे त्या अंतरदेवाला, त्या देवाच्या ऐवजी या सगळ्या गोष्टींना आपण महत्त्व देतो. समर्थाने आणखीन एक बारीकसा शब्द याच्यामध्ये आपल्याला वापरला आहे, तो अंतरदेव याचा अर्थ म्हणताना ते आत्मदेव असं पण म्हणतात. याच्यापुढे आपण आत्मज्ञान अनेकदा पाहिलं. तर आत्मज्ञान याचा अर्थ ते आत्म्याचं ज्ञान करून घेणं. आता आत्मदेव म्हटलाय तर ते आत्म्यालाच देव म्हटलाय, अंतरदेव म्हटलाय त्याचा पत्ता सांगितला की तो आतच आहे. अशा सगळ्या गोष्टी या शब्दाने आपल्याला परिचित झालेल्या आहेत, नवीन असं आपल्याला काही म्हणायचं नाही. पण या समाजामध्ये 3 गोष्टी आपल्याला या अनुषंगाने करायच्या. एक म्हणजे त्याचा ठाव ठिकाणा कळलाय, आणि मग ठाव ठिकाणा कळला तर तो कुठे आहे, पटकन हृदयाकडेच हात जातो. देव कुठे आहे, हृदयात आहे. आपल्या सगळ्यांच्या हृदयात देव आहे. याचाच अर्थ माणसाच्या अंतर्यामी देव आहे. अगदी सुरुवातीच्या म्हणजे त्या समर्थांच्या दासबोधाच्या अभ्यासाला आपण सुरुवात केली तेव्हा गणेशाचं स्तवन केलं. त्यावेळेला आपण हा पहिल्यांदा शब्द वापरला शुद्ध जाणीव. आणि हे जरी हृदयाकडे हात गेला आणि इथे भगवंत आहे असं आपण म्हणत असलो तरी सुद्धा आपल्याला माहिती आहे की ती एक जाणीव, शुद्ध जाणीव आहे. आणि ते शुद्ध जाणीव म्हणजेच ईश्वर आहे, शुद्ध जाणीव म्हणजेच तो देव आहे, शुद्ध जाणीव म्हणजेच तो आत्मा आहे. जाणीव शब्द आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरतो. तुला याची जाणीव नाही, आईच्या उपकाराची जाणीव नाही आली मुलाला. आता ही जाणीव म्हणजे काय, तर ती जी काही कृतज्ञतेची भावना असायला हवी ती कमी झाली आहे का असं आपल्याला त्या जाणीव शब्दातून व्यक्त करायचं असतं. त्यामुळे जाणीव शब्द आपण वापरतो, चांगल्या अर्थाने पण वापरतो की मला हे जाणवलं, मला तिला काय म्हणायचं ते अगदी जाणवलं, ये हृदयचे ते हृदय कळलं. असे जे काही आपण शब्दप्रयोग वापरतो त्याच्यातून आपल्याला जाणीव म्हणजे कळतं, हृदय कळतं, त्या हृदयात देव आहे तो कळतो, आत्मा आहे तो कळतो. आता फक्त काय प्रश्न आहे की आपले नित्याचे अनुभव आणि आता ही देव संकल्पना याची जोडणी झाली पाहिजे. मग अनुभव काय, तर आपण जसजसा मोठे होतो वयाने तसे तसे आपण अनुभवाने पण मोठे होतो. आपल्याला सगळ्यांना विविध प्रकारचे अनुभवाने आपण घडतो. अगदी शरीराला, मनाला, बुद्धीला, विचारांना सगळ्यांना एक प्रकारच्या अनुभवाचे एक हे असतं. कारण अनुभवाने सगळ्या गोष्टी करतो. एकदा जर अनुभव आपल्याला आला बरोबर तर तसं वागतो, चुकीचा आला तर सावध होतो. हे सगळं आपण अनुभवाने गोष्टी करतो. खूप खूप पुष्कळ अनुभव आपल्या रोज गाठी पडत असतात मिनिटाला. सारख्या अनुभवाने तर आपण समृद्ध झालेलो असतो. सगळ्या प्रकाराने आपण तो अनुभव घेत असतो. या अनुभवांनी समज आपल्याला सांगणार आहे की ही ना त्या सगळ्या अनुभवांची एकता अशी ओढून ठेवलेली आहे आपलं सगळं जीवन. म्हणजे हे जीवन कसं आहे तर अनुभवाचं आहे. मग तो कधी कधी स्वतःचा असतो, कधी कधी आजूबाजूच्या मंडळींचा असतो, ऐकलेला असतो, पाहिलेला असतो, पण त्या सगळ्या अनुभवांनी आपण घडत असतो. आणि म्हणून आपलं जीवन हे अनुभवांनी ओढलेला एक हार आहे. निरनिराळे अनुभव आपण एकत्र केले तर तसं आपलं जीवन घडतं असं समर्थांनी सांगलं. हे जे आपल्याला चांगले अनुभव आले आणि किंवा येणाऱ्या प्रत्येक अनुभवाकडे आपण चांगल्या नजरेने पाहिलं तर आपलं जीवन समृद्ध. अमुक एक माणूस असं का वागला असा प्रश्न आपण आपल्याला विचारला तर आपल्याला
की मी बरोबर तोच उत्तर. पहिलं उत्तर हेच असतं की माझं मला तो असं का लागला. त्यावेळेला आपण ज्या वेगळ्या भूमिकेत विचारलं की आपला यापूर्वी असा अनुभव नव्हता, यापूर्वी नव्हता तो वाईट वागला, आत्ताच का असं झालं. मग आपण थोडं धीराने गंभीरपणे थोडासा वेळ घेऊन असं शांतपणे केलं की कळतं आपल्याला की अरे आपली त्याची भूमिका चुकीची होती, बरोबर आहे सगळं. असा जो आपला तोही आपला अनुभवच. या अनुभवाची समृद्धता जितकी चांगली तितकं आतला देव आपल्याला कळलाय असं म्हणायला हरकत. वेगळा काही नाही, देव म्हणजे काही वेगळं आपल्याला सांगायचं. तर पहिला आपल्याला अंतर्देव निरूपणामधला हा देव लक्षात घ्यायचा. अंतर्यामी होणारी जाणीव आपल्या आता चांगल्याबद्दल बोलायचं. अंतर्यामी जाणीव सगळ्या प्रकारच्या होतात. तर आता आपण देवाचा विचार करतोय तर आपल्याला येणारा सुखद अनुभव, अंतर्यामी येणारा आनंद. आज सकाळी मी व्हॉट्सअप बघितलं. माझी एक लांब अमेरिकेत मैत्रीण राहते, आता नुकतीच गेले. तर तिचं जवळजवळ 20-22 दिवस काही येतच नव्हतं. मी आपलं तिला आठवड्याभराने एकदा काय गो मुलींकडे रमलीस का, बरी आहेस ना, तब्येत बरी आहे ना, काहीच नव्हतं. आज एकदम सकाळी कृष्णाची इतकी 5-25 रूपं घेतलेलं एक हे स्तोत्र आणि त्याला ती कृष्णाची रूप इतकं सुंदर आलं. आता हे काय झालं, लगेच गेल्या 22 दिवसात सगळं स्वच्छ झालं. काय मला विचार येत होते. कारण नुकतेच तिचे यजमान गेले आणि मग मुलीबरोबर ती परत गेली अमेरिकेला. त्यामुळे नेहमी नाही मनात विचारत होते की गेले 22 दिवस झाले काहीच मेसेज टाकत नाही आहे, बरं नाही का, काय गेले खरी इथून, गेले की नाही, अनंत बरं चांगले विचार येते तो वेळपेट विचार येतात. आणि आज तिने ते टाकल्याबरोबर सगळे 21 दिवस स्वच्छ झाले, गेले सगळे. हे जे काही आहे तर ते अंतर्देव निरूपणामध्ये समोर आपल्याला सांगणार आहे की तो आज बसलेला आहे ना, तो खरं म्हणजे आपल्याला सांगत असतो. तर आपण अनुभवांचा काय उपयोग करून घ्यायचा, त्याला शुद्ध जाणीव म्हटले की मात्र शुद्ध विचार, शुद्ध मनामध्ये गोष्टी येतात. ही पहिली गोष्ट या अंतर्देव निरूपणामध्ये आपल्याला शिकायची. फारच अवघड गोष्ट आहे शिकणं, पण मनुष्य स्वभाव असा आहे. मग आधीचा ना समास आपल्याला जनस्वभाव असा घेतला, पण मुळात आपला स्वभाव असा आहे की पटकन काही हा मनात विचार काय हरकत होतं यायला की काही आता लेकीकडे गेले ना, बऱ्याच दिवसांनी गेले, 4-5 वर्ष जायला मिळालं नव्हतं, यजमान आजारी होते आणि आता आठवड्याच्या क्रमाने येईल फोन, येईल मेसेज, एवढी काय काळजी करायची असं ते मनात येत का नाही आला अजून काय असं होतं. गेली ती सर्व्हिस बहुतेक असं सगळं येतं. तर ते जे काही आपलं मन आहे त्या मनाला समर्थ आपल्याला चांगलं करायला सांगतो. शुद्ध जाणीव ठेवा, आतमध्ये देव आहे आणि देव सांगण्याचा आज आपल्या मनामध्ये विचार आणेल असं म्हणून त्या अंतर्देवाचा अभ्यास आपल्याला करायचा. दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात ते आपल्याला सांगणार आहे की सुरुवातीला सगुणाची पूजा आपण करतो. आता आपली सुरुवात म्हणजे काय म्हणतात तसं मरेपर्यंत सुरुवातच का काय, तर सगळं पूजेच्या बाहेरच आम्ही जात नाही. त्यामुळे ते म्हणतात की सुरुवातीला सगुणाची पूजा बरोबर आहे, पण सगुणाकडून निर्गुणाकडे जायला हवं. आता म्हणजे काय करायचं, आपल्या जीवनाचं ध्येय निर्गुण भगवंताची पूजा करणं असं असायला हवं. त्यामुळे सगुणाच्या पूजेने किती रमायचं, तर सगुणाच्या आधारे जायचं निर्गुणाकडे इतपत बरोबर आहे, पण त्याचा आधार घेऊन निर्गुणाकडे जायचं. मग आता ही काय भानगड आहे, आम्हाला सगुण पूजा कळते बाबा, घंटाईच्या मंदिरात जावं, छान नमस्कार करावा, देवीची सगळी सजवलेली मूर्ती बघावी, त्यात आम्हाला आनंद वाटतो. ही सगुण पूजा आहे. घरात देवाची पूजा करावी, सगुण पूजा आहे. काय वर्षभरामध्ये येणारे घरातले सणवार आहे, गणपती आहे, अनंत आहे, मंदिर आहे, प्रत्येकामध्ये त्या सगळ्यामध्ये आम्हाला करायला आवडतं. ती सगुण पूजा आहे. ब्राह्मण भोजन करतात, भक्तीला जेवायला देतात, सवाशील जेवायला येतात, ही सगळं पूजा आहे. हे सगळं आम्हाला आवडतं, तर हे करावं. पण इथून निर्गुणाकडे जायचं आहे, अंतर्देव बघायचं आहे. तर अंतर्देव बघायचं म्हणजे दुसरा मुद्दा असा की सगुणाकडून आपल्या जीवनाचं ध्येय असं असायला हवं की सगुणाकडून निर्गुण पूजेकडे आपल्याला जायला हवं. आता ही निर्गुणाची पूजा म्हणजे काय, खरं तर माहिती आहे. निर्गुण म्हणजे ज्याला गुण नाही, ज्याला दाखवता येत नाही, ज्याला नाव नाही, असा जो ईश्वर सगळीकडे आहे बनलेला, तो निर्गुणातला आहे. पण आमचं सगळं जे काही जीवन आहे ते सगळं आम्हाला दृश्य गोष्टींवरच आमचं हवं, आम्हाला बघावं लागतं. आम्ही सगळीकडे ईश्वर असं शब्दाने म्हणायला तयार आहोत, प्रत्यक्ष कृतीने काय आम्हाला जमत. सर्वांभोवती परमेश्वर आम्हाला आपलं कधीतरी वाटतं ही गोष्ट बरोबर आहे, पण सर्वांभोवती परमेश्वर ही आपली संतांची भूमिका आहे. ज्ञानेश्वरांना वाटावं, नाथाला वाटावं, तुकारामाला वाटावं, आम्हाला नाही बघावं. आम्हाला सगळीकडे संशयानी आणि असं भरलेलं सगळं जग आहे, तर आम्हाला चांगलं पटकन येतच नाही आमच्या मनामध्ये. आणि त्यामुळे आपल्यासारख्यांना
समर्थ या समासात सांगणार आहे की प्रारंभी सगुणाची पूजा बरोबर आहे, पण सगुणाचा आधारच फक्त घ्यायचा. आपल्या जीवनाचं ध्येय निर्गुण निराकार असणाऱ्या भगवंताला ओळखणं हे आहे. त्यामुळे त्या निर्गुण निराकार भगवंताकडे जायला पाहिजे. आणि तिसरा मुद्दा याच समासामध्ये आपल्याला एक बघायचा की हे जे काही निर्गुण निराकार परब्रह्मदेव आपल्याला बघायचं आहे त्याचा एक मार्ग तो पण आपल्याला सांगितला की तो बघायचा म्हणजे काय, त्याचं अनुसंधान ठेवायचं. मग अनुसंधान ठेवायचं म्हणजे काय, आत्ताच आपला जो विषय झाला, मी आता एकीकडे आपल्याला असं म्हटलं की सर्वांमध्ये परमेश्वरावर, आणि मग आत्ताच सांगितलं की असा असा मेसेज आलेला, कोणी बोलू नका बरं का, या मुली अशा अशा बोलतायत, कोणी बोलू नका. आता सर्वांमध्ये परमेश्वर आणि संशयाचं वातावरण हे सगळं कसं जमायचं, म्हणून तिसरा मुद्दा याच समासात किती ना समर्थांचा हा दासबोध जो आहे ना आपल्या जीवनाला इतका निगडीत आहे की आपण कुठल्याही पद्धतीने विचार करतोय तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्याचा अनुभव करेल. लगेच ते आपल्याला सांगणार आहे. अनुसंधान ठेवलं की मग सगळीकडला भगवंत आपल्याला कळतो. म्हणजे काय, तर सावधगिरी येते. हे असं जे कसणं आहे ते कसणं होणार नाही अनुसंधान असलं तर. भगवंत आपल्याला त्या अनुसंधानात योग्य तीच बुद्धी देईल. चुकीचा फोन असेल तर घ्यायचा नाही, आपल्याकडे सेव्ह केलेलं नसेल तर घ्यायचा नाही. हा जो काही आपल्याला ते करावं लागतं, लक्षात ठेवावं लागतं. हे जे काही आहे ते भगवंताचं असताना अनुसंधानच आहे. योग्य वेळेला सावधपणानं योग्य ती भूमिका घेणं हे ईश्वराचं अनुसंधान असणाऱ्यांना जमतं. म्हणून ते आपल्याला तिसऱ्याच्या सांगणारे की हे आत्मज्ञान अंतर्देव हा कळायला हवा असेल तर अनुसंधानात राहायचं. मी नेहमी अनुसंधानाची गोष्ट सांगते, आपल्याला उदाहरण सांगते. पुन्हा आज काय सांगणार आहे. अनुसंधानाचं उदाहरण रामकृष्ण परमहंसांनी इतकं सुंदर सांगितलेलं आहे की डोक्यावरती दूर आहे, कासंडी, त्याच्यावर कासंडी, त्याच्यावर कासंडी, आणि ती खाली नदीचं यमुनेचं पाणी भरून नेते आहे. डोक्यावर दूर आहे, पायऱ्या चढते आहे, आणि डाव्या पायामध्ये बारीकसा काटा तुटला. डोक्यावरची ती दूर सांभाळून तो डावा पाय वरती घेते, उजव्या पायावर सगळं बॅलन्स करते आणि हाताने तो काटा वाकून काढते, तरी दोरीतलं पाणी हिमकळत नाही. याला म्हणतात अनुसंधान. आता हे अनुसंधान ज्याला जमतंय हे कळतं आपल्याला, डोळ्यासमोर उभं राहतं आपल्याला. अरे बाबा हे असं, तिचं नाही काय होत, ती पडत नाही, ती पाणी हिमकळत नाही, काही होत नाही. पण हे सगळं ती करतात. तसं ईश्वराचं अनुसंधान आपण काहीही करत असतो. आपण प्रवासात आहोत, आपण जेवतोय, आपण खातोय, झोपतोय, काहीही करत असतो तरी त्याच्या स्मरणात प्रत्येक गोष्ट करणं त्याला अनुसंधान म्हणायचं. यालाच अंतर्देव, यालाच निर्गुण निराकार भगवंताकडे जाणं, या सगळ्या गोष्टी एकातच नाही. दिसायला 3 मुद्दे आपण या समासात पाहिले, परंतु 3 मुद्द्यांचा अर्थ एकच की त्या भगवंताच्या अनुसंधानात प्रत्येक गोष्ट करायची. आणि ही गोष्ट आपल्याला आपल्या लहानपणापासून आपल्या घरामध्ये नकळत शिकवली गेली. आंघोळीचं तांब्या अंगावर घेताना गंगेच्या मुलीच्या म्हणायला शिकवलं होतं. सकाळी उठल्यावर करावे असं ते म्हणायला शिकवलं होतं. देवाला उठल्यानंतर देवाला नमस्कार करायला शिकवलं होतं. वक्रतुंड महाकाय शिकवलं. माझं वडील गंमत करायचं नातवंडांची. आमची मुलं गेली माहिती की मग म्हणायचं ए बोलणं चांगलं का कृती चांगली रे. पोरं म्हणायची बोलणं नाही आजोबा कृती चांगली. म्हणजे वक्रतुंड करा वाकडं तोंड म्हणायला कशाला हवं असं वाटलं सगळे असायचं. वक्रतुंड वाढ पण अशा गमती जमती करत का होईना मुलांना हे सगळं शिकवणं हे आपल्या आधीच्या पिढीने आपल्यासाठी केलं. आणि तसं आपण प्रत्येक जेवायला बसलं आपल्याला सांगायला लागत नाही की देवाला नमस्कार करा किंवा धनफळ म्हणा. हे आपल्या पिढीपर्यंत टिकलं. पुढे आपली चूक झाली, या सगळ्याचं महत्त्व आपल्याला लक्षात आलं नाही किंवा आपण पुढल्याला लक्षात आणून दिलं नाही. आणि आजची जी परिस्थिती आपली झालेली आहे ती आपल्यामुळे झालेली आहे. ती आपण आपल्या अजून जो काही कालावधी आपल्याला आहे तेवढ्या कालावधीमध्ये दुरुस्त करणं आवश्यक आहे. तर हे सगळं अनुसंधान टिकवण्यासाठी आपली प्रत्येक कृती त्या ईश्वराच्या सान्निध्यामध्ये आपण आहोत असं समजून करणं याला अंतर्देव निरूपण म्हणायचं. असा आजचा समाज आहे. पण देव म्हटलं की आपल्याला स्वाभाविकच क्षेत्रातले देव, प्रतिबद्ध देव, दोंड्यातले, चांदीतले, दगडातले, कशातले देव असतात. आपल्या गेलं नर्मदा परिक्रमेला तिथे एक छानसा नर्मदेतला गोटा आणायचाच असतो आणि त्याला देवच म्हणायचं असतं कारण तो नर्मदेतला काठचा आहे म्हणून. ती एक भावना आहे. ते करायचं एक टाक असतात आपल्याकडे. ठिकठिकाणी गेलो की टाक येतो, तो पण वाट येतो. खंडोबाला गेलो, खंडोबाचा टाक लगेच येणार. आता काय हल्ली नवीन ही असतात, सरस्वतीचं आहे, लक्ष्मीचं आहे, ते आपण देवात ठेवतो. पादुका असतात. आता गेलं शेगावला
की बाहेर भेटतात आपल्याला आलोय ना चला, असं ते करत आपलं होत नाही असं प्रमाण नाही. तर हे सगळं आहे की नाही, तर तो पण देवच आहे, प्रतिमेतला देव आहे आणि त्या देवाला पण मानायचा. पण या सगळ्यावर अंतरात्म्याची सत्ता चालते, हे लक्षात घ्यायचं. कारण एकीकडे आपण जसं देव आणतो ना ठिकठिकाणं, तसं तसं आपल्याला कोणतंही ते वाचायला पण मिळतं. अहो तुमच्या जुना झालेले फोटो असतील ना, ते सगळे आम्ही घेतो बरं का, त्याचं जे काय करायचं असतं ते आम्ही करतो बरं का, आणि तेही आपल्याला गरजेचं वाटतं दिवसेंदिवस. मग कोणी म्हणजे एवढ्या देवांची पूजा होत नाही, आमच्या आजोबा करायचं, आम्हाला एवढा वेळ नसतो, आजोबाला भरपूर वेळ होता, आजोबा सगळ्या देवांची पूजा यथासंग करायचं. आता आम्ही करत नाही, मग आम्ही करत नाही, मग काय करायचं, मग काय ते एखाद्या घराचं देवाला व्हायचं, ती झाली देवाची पूजा. हा शॉर्टकट मनाला पटणारा असतो तसं नाही, पण प्रॅक्टिकल विचार केला तर हे सगळं जमत पण नाही. मग काय करायचं, मग त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला सांगितलं की या सगळ्यांवर लक्षात असं घ्यायचं की अंतरात्म्याची सत्ता चालते, तो खरा देव इथेच आहे. या सगळ्या प्रतिमांचं पूजन करावं. आता हा जर असं खोल विचार करायला लागलं की आपण अवतारांपर्यंत जातो. मूर्ती किंवा प्रतिमा पूजनापासून आपण जातो कुठपर्यंत, तर त्या प्रतिमेकडून आपण त्या अवतार म्हणजे राम आणि कृष्ण यांच्यापर्यंत विशेष करून जातो. बाकी अवतारांपेक्षा सुद्धा नरदेहधारी अवतार जे झाले आपल्याकडे, त्या रामाचा अवतार आणि कृष्णाचा अवतार हे आपल्या दृष्टीने दोन्ही आपल्याला मार्गदर्शन करणारे म्हणून त्यांचं आपल्याला मिळतं. त्यामुळे क्षेत्रातल्या ठिकाणचे देव, प्रतिमेतले देव, तसबीरीतले देव, पाषाणाचे देव, चांदीचे देव, हे सगळे अगदी आपण यथाशक्ती त्यांची पूजा करावी, त्याच्याबद्दल समर्थांचं काही म्हणणं नाही आहे. हे करताना अंतरात्मा खरा करता आहे, अंतरात्मा हा सगळ्यांमध्ये या अंतरात्म्याची सगळी सत्ता आहे असा विचार मात्र जरूर करावा. एक वातावरण निर्मिती, आत्ता म्हटलं तसं संस्कारांची गरज म्हणून या सगळ्या गोष्टी करायच्याच, त्या करू नये तसं नाही, ते आवश्यकच आहे. पण याच्यावर सत्ता मात्र त्या सगळ्याचा करता भोगता कोण आहे, तर तो अंतरात्मा आहे. सर्वानुभूती परमेश्वर ही संकल्पना मात्र सांगावीच. त्या पहिल्या 3 ओव्यांमध्ये आपल्याला ह्या सगळ्या विषय सांगणार आहे की सामान्यपणे देव नेमका कोणता ते कळतच नाही. आम्ही आपला विचारतो आधीच्या पिढीला ज्या घरात आमचं कुलदैवत कुठलं, मग सांगतात आमच्या याच्या ग्रुपवरती चर्चा, लक्ष्मी लक्ष्मी कसं अनेक ठिकाणी कसं असतात, आमचा लक्ष्मी कसं अमक्या ठिकाणी, आमचा लक्ष, तर असं अनेक ठिकाणी अनेक देव असतात. तर कुठल्या ह्याचं परंपरेने जे काही येतं ते म्हणतो आपण आपली सगळ्या कोकणस्थांची देवी अंबेजोगाई असं सांगितलं जातं. मग काय तशी प्रथा पडते आणि ती माहिती होते, तर त्याच्याबद्दल समर्थ म्हणतात की देव कोणता ते कळत नाही, तर आपण सगळ्यांना देव मानावं. पुष्कळ देव आहे, त्यातला खऱ्या खोट्याच्या विषय पडू नये, सगळे देव खरेच आहे असं समजून लागावं, विचार करावा माणसाने. आणि मग असा हा गोंधळ होऊ देऊ नये. सर्व देव नमस्कार केशव प्रतिरक्षक असं म्हणतात, त्या कुठल्याही देवाला नमस्कार केला ते जातो. खरा देव खोटा देव अशी देवाच्या बाबतीत संकल्पना नाही आहे. आमचा तेवढा खरा आणि तुमचा खोटा असं पण काही मानायचं कारण नाही आहे. त्यामुळे पहिल्या 3 ओव्यांमध्ये समर्थांनी हा गोंधळ होऊ देऊ नका. कुठलाही देव असला तरी तो देव सारखाच आहे सगळ्या देवांना. पुष्कळ देव ही चांगलीच गोष्ट आहे. मग आपल्याकडे जर 33 कोटी ते एकाच त्या गाईमध्ये गाईला नमस्कार केला, सगळ्या देवाला नमस्कार केला, एक कृष्णाला नमस्कार केला की सगळ्या देवाला नमस्कार केला, अशी संकल्पना त्यातूनच आपल्याला शिकवली गेली. खरा देव खोटा देव, आमचा देव तुमचा देव हा असा काही भांडण नाही आहे. देव सगळीकडे सारखाच आहे. हा सगळा कळण्यासाठी एक सोपी युक्ती जशी मग अशी सांगितली अनुसंधान पाहिजे, तशी आणखीन एक गोष्ट याच ह्याच्यात आपल्याला सांगणार आहे की देव कुठे ओळखता येतो, तर संत संगतीत देव ओळखता येतो. संतांची संगत ठेवावी, सज्जनांची संगत ठेवावी, सद्ग्रंथांची संगत ठेवावी, हे आपलं काम होतं. मग वेगळ्या देवाचं काही आपल्याला लागत नाही. असं पहिला 3 ओळी आहे देवाबद्दलचा सगळा मनातला गोंधळ आपल्याला दूर करायचा. पुढे 4 ते 8 या ओव्यांमध्ये त्यांनी धातूची मूर्ती किंवा पाषाणाची मूर्ती याचा विचार केला, तर अवतारी देव जे आहेत त्यांनी जे प्रत्यक्ष कार्य केलं आहे त्या कार्यापर्यंत आपण जातो. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या अवतार कार्यापर्यंत पोचल्या की आपल्याला लक्षात येतं की अरे याचं मूळ तिथेच आहे. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी झाल्या किंवा पुराणातल्या कथा आपण त्या देवांच्या अवतारांना लावल्या जातात आणि मग लक्षात असं येतं की अरे त्यांनी जे कार्य केलं आहे आणि ते कार्य करून प्रत्यक्ष कृती करून दाखवून ते गेलेले आहे. माणसासारखेच ते जन्माला आले आणि गेले आणि त्यामुळे त्यांनी केलं. आता त्यांच्याहूनही थोर कोण अवतारामधल्या रामकृष्णांपेक्षा थोर कोण, तर आपण म्हणतो की ब्रह्मा विष्णू माहिती, ज्यांनी गोष्टी निर्माण केली, सांभाळली आणि नाश केला आहे ब्रह्मा विष्णू आहे. त्यांच्याहून थोर कोण, तर अशी एक बाबा परमात्मा शक्ती आहे की
कारण आपण ह्यापूर्वी समाज पाहिलाय की ब्रह्माने सृष्टी निर्माण केली, ब्रह्माला कोणी निर्माण केला असा प्रश्न शिष्याने विचारला होता. तर त्यामुळे आधी प्रतिमा, मग त्याच्यानंतर हे अवतारानंतर ब्रह्मा विष्णू महेश, आणि ब्रह्मा विष्णू महेश नंतर कोण, तर हा सगळा भूती असणारा परमेश्वर, ज्याचा विचार आपण अंतर्देव म्हणून करतोय. तो सगळीकडे आहे, चराचरात आहे, वस्तूमध्ये आहे, कणाकणामध्ये आहे. असा अणुरेणूमध्ये असणाऱ्या परमेश्वराला ओळखण्यासाठी या कर्माने विचार केला तर सांगता येतं, असं ते पुन्हा याच्यात आपल्या सांगतात. आणि मग अशी म्हणजे तसं शुद्ध जाणीव ती वेगळे कारणं आपल्याला समजते. तो देव शुद्ध जाणीवेने आपल्याला समजतो. देव कुठे आहे, देव कोणत्या रूपात आहे, आणि सगळं छान व्यवस्थित आपल्या मनासारखं झालं की आपण म्हणतो अगदी देवाच्या मनात होतो तसं झालं. हां, कारण खरं आहे त्याच्या मनात नसेल तर नाहीच होत, हे पण आपल्याला माहिती आहे. तेव्हा तो जो कोणी आहे आणि तो सगळीकडे भरलेला आहे त्याला आपल्या मनासारखं म्हणजे त्याच्या पण मनासारखं आपल्या मनामध्ये असंच यावं की ते त्याला त्याच्या पण मनात आहे. अशा पद्धतीने झालं की सगळं बरोबर होतं. विशुद्ध जाणीव, तो देवच आपला देह चालवतो, तो देवच आपल्या मनातले विचार चालवतो, आणि ते सद्विचार असावे, संतांची संगत असावे, म्हणजे अंतर्देवाचंच काम होतं. अंतर्देव काम करतो म्हणजे काय, आपले विचार. मग आपले विचार चांगले असावेत म्हणजे काय, सज्जनांची संगत आणि भगवंताचा अनुसंधान. अशा 12वी-11वीपर्यंत हा विषय त्यांनी आपल्याला सांगितला. आणि मग पुढे म्हणतात की होतं असं की सामान्यपणे लोकांना खरा देव कळत नाही, म्हणून मग लोक तीर्थाला जातात. म्हणजे आम्ही पाप नाही केलेलं पण तरी गंगेत बुडी मारून येतो, कारण तिथे पापक्षालन होतं. अरे मग केलं नसतं काही जायची आवश्यकता नाही, आपण पापी जायचं, पण तरीही आम्ही जातो. तीर्थाला जाणं, तीर्थस्थानी जाणं, देवस्थानी जाणं हे सामान्यपणे लोकांना आवडतं. का लोकांनी तिथे तीर्थाला धाव घ्यायची, आणि मग तिथे गेलं की कळतं तीर्थात पण देव नाही आहे काही, की माझ्या घरामध्ये जसा देव आहे तोच सगळीकडे आहे, माझ्या मनात देव आहे तसाच सगळीकडे आहे. पण मला असं वाटतं की तीर्थात देव, तीर्थस्थानी गेलो की तिथे भगवंत भेटतो आणि बरोबर पण जातो. आणि मग त्याचे जे काही कष्ट भोगावे लागतात, जाणं येणं, पैसा कष्ट सगळे असतात, ते आपल्याला भोगायला लागले म्हणजे असं होतं वारीला लोक जातात आणि पंढरपूरच्या हद्दीपर्यंतच जातात, कारण एवढी प्रचंड गर्दी असते की मग ह्याचं कळसाचं घ्यायचं दर्शन आणि परत यायचं, आणि मग म्हणायचं आम्ही ना इथून पंधरवड्यात जाणार म्हणजे दर्शन. आता हे सगळं काय आलं बरोबर आहे, कारणं बरोबरच आहे, कारण जसं जसं गर्दी प्रचंड वाढली तसं तसं स्वाभाविक असं होणार. तर त्यामुळे आपल्याला सगळ्यातून मार्ग आहे. मग एखादा संत आपल्याला सांगतो की अरे सगळीकडे भगवंत आहे, काही तीर्थस्थानी जायला पाहिजे असं नाही, तीर्थस्थानी आहे देव तोच तुझ्या मनात पण आहे, इथे बसून तुला चालतं. मग आम्ही हसत नाही तुकारामाला, मग आम्ही नामदेवाला हसत नाही की अरे ह्याला असो असा तो मुलगा त्याला कळत नव्हतं का की देव त्या दगडातला देव काय खीर खाणार आहे का, तो किती जरी नैवेद्य दाखवलास तरी त्याला कळत नव्हतं, आणि तो हटकाही बसला नाही, तू रोज खातोस, माझे वडील नैवेद्य दाखवतात आणि तो खातोस, मी आज आणलं खात नाहीस म्हणजे काय. तर ही जी काही नामदेवाची भूमिका तुम्ही आम्ही शहाणे आहोत ना, ते आपल्याला काय हवडे पण आहे असं करत तो दगडातला देव खाईल, पण त्याची भूमिका वेगळी येतो. पण तो सगळीकडे जो देव आहे आणि या भगवंतात पण याच्यात पण देव आहे, तर तरी खेळ खालीच पाहिजे मी आणली तर. मग ज्ञानेश्वरांची भिंत चालते, मग समर्थाने स्पर्श केला तर दृष्टी येते, या सगळ्याचा चमत्काराचा अर्थ आपल्याला कळतात. ते चमत्कार असं झालं नाही आहे, काही असं का काही घडलं आहे, असं काही घडलं नाही. त्याची ती जी काही दृष्टी येणं आहे ती दृष्टी म्हणजे काय हे कळलं आपल्याला, की आपल्याला त्या दगडातला देवाचा किंवा तीर्थस्थानी जाण्याचा जरूर जावं असं जाऊ नये असं तर सांगितले. स्वतः त्यांनी पण 12 वर्ष देशपर्यटन केलं, सगळ्या संतांनी नर्मदा परिक्रमा केली, त्यामुळे ते काही आपल्याला तीर्थाला जाऊ नका सांगत नाही. पण होणारे जे कष्ट आहेत ते कष्ट बी वाटतात, मला आनंद वाटला पाहिजे याच्याचे सांगते. नाहीतर दगडातच देव आहे, त्या दगडातला देव तिथे बघायचं काय तिथे बघायचं काय, पाणी म्हणजेच तीर्थ आहे, मग त्या गंगेच्यातलं पाणी घेतलं काय आणि आमच्या नळातलं आलेलं पाणी घेतलं काय, सगळीकडे गंगाच आहे असं मानून सुद्धा आपल्याला करायला लागतं. ते वळवण फिरण्याचा आणि चिकार पैसे खर्च करण्याचा काही उपयोग होत नाही, आपण इथेच माझा हरी असं म्हणू शकतो. अशा प्रकारची भूमिका ते आपल्याला या समासात सांगतात. आणि मग एक महत्त्वाची ओवी 13वी आहे या समासात, ती लक्षात ठेवायची. ऐसा ज्यांनी विचार केला, ऐसा म्हणजे आत्तापर्यंत सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ज्याला हा कळला, काय आता अंतर्देव म्हणजे कळलं,
आता म्हटलं तसं तीर्थाला मुद्दाम जायला पाहिजे याची गरज नाही, कळलं सगळीकडे भगवंत आहे. मग प्रतिमेतला देव, अवतारातला देव, ब्रह्मा विष्णू महेश आणि त्यांचाही परमात्मा, हा सृष्टी निर्माण करणारा, हे सगळं जे काही आहे ते आपल्याला कळलं. ऐसा जासी विचार कळला. मग आपण म्हणतो कळलं बाबा मला सगळं. पुढे म्हटलंय तेने सत्संग घडीला. ज्याला विचार कळला आहे तो या बाकीच्या भांडण पडणारच आहे. तो चांगल्या मित्रांच्या सहवासात राहील आणि सत्संगे देव सापडला बहुत जनासी. ते सांगतात पुष्कळ लोकांचा अनुभव आहे की सत्संगामध्ये खरा देव सापडतो. त्यामुळे ज्यांना हा विचार कळला त्यांना देव सापडायला पाहिजे करायचं कारण नाही. आणि हा अनुभव आपण घेतो की आपल्याला सत्संगामध्ये जो काही आनंद मिळतो तो खराच ईश्वर भेटीचा आनंद असतो. आता हा विचार ज्याला कळला अंतर्मुख होऊन आपण त्या विचाराचा जर विचार केला तर आपल्याला कळतं की खरंच ते जे की आतमध्ये होणारं ज्ञान आहे ते कदाचित शब्दाने सांगता येणार नाही. काय बरं वाटतं ते बरं वाटतं एवढंच आपण वर्णन करू शकतो, पण नेमकं काय वाटलं याचं वर्णन नाही करू शकतो. तो जो आनंद आहे तो भगवंत कळण्याचा आनंद आहे. त्या अंतर्गत शेवण्याचं महत्त्व समर्थाने हे जे अंतर्वेद म्हटलंय किंवा अंतर्देव म्हटलंय किंवा अंतर्ज्ञान म्हटलंय, हे सगळं कळण्याची ही कला आहे. सत्संग, त्या सत्संगात मिळणारा आनंद आणि भगवंताचं असणारं अनुसंधान. खरं तर इतकी सोपी गोष्ट पण उगाच अवघड करून समर्थाने सांगितली पहिल्या 15 मध्ये. आपल्याला असं वाटलं बाबा हे काय आम्हाला एवढा आत विचार कशाला कळला आम्हाला की सत्संगात राहा, अनुसंधानात राहा की तुम्हाला देव कळणार, असं एका वाक्यात सांगून मोकळं व्हायचं ना. पण आम्ही पण असं आहोत ना की आम्हाला नुसतं सांगून आम्ही ऐकलं असतं तर मग एवढे ग्रंथ मोठा लिहायलाच लागले नसते. म्हणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी ते सांगता येते कला आहे. विवेकपूर्ण आपण श्रद्धा ठेवली तर हे आपल्याला कळतं. विवेक न करता अशी पण श्रद्धा ठेवली तर त्याला खरं ती श्रद्धा नाहीच म्हणतात, त्याला पण श्रद्धाच म्हणावं लागतं. विवेक केला नाही तर त्या नुसत्या श्रद्धेला अर्थ नाही. म्हणजे नेहमी आपण जो उदाहरण घेतो की विवेक केला त्या बाईने एवढंसंच दूध शंकराला व्हायला गाभारा भरला, पण अविवेकाने ज्यांनी घरात सगळं दूध तिथे नेऊन गाभाऱ्यात ओतलं, गाभारा भरत नव्हता. हा विवेक आणि अविवेकाचा अर्थ. राजाने दवंडी पिटवली, घरामध्ये दूधच ठेवायचं येणार सगळं दूध आता सोमवार आहे श्रावणातला, गाभाऱ्यातच होता, भलेच राहा गाभारा. आता अविवेकच आहे. घरातली मुलं माणसं बाळ वासरं यांना द्यायचं नाही आणि त्या पिंडीवर जाऊन दूध ओतायचं, हा अविवेकच आहे. ज्याला हा विवेक कळला त्या बाईच्या एवढ्या शकलभर दुधाने. आता हा चमत्कार म्हणून नाही सांगायचा आहे, याच्यात विवेक म्हणजे काय ते सांगायचं आहे. याच्यात ते चमत्कार म्हणून ते गोष्ट सांगितली की वा का झालं की बाईला मी सोडून टाकलं वावर लागलं, असं काही चमत्कार दाखवायचं नाही. संतान दाखवायचं विवेकाने वागावं. जो विवेकाने वागतो श्रद्धेने ती त्याला श्रद्धा म्हणायचं. आणि अविवेक जो आहे त्याला खरा देव कळलाच आहे, खरी श्रद्धा कळलीच आहे. तो आपला राजाचा हुकूम आलाय, राजाचे वाक्याप्रमाणे कोणी शहाणपणाने सांगाय त्याला झाली काय असं कसं चालेल, हे कळलं बरोबर नाही असं कोणी नाही. इथे विवेक शब्दाचा आपल्याला अर्थ कळतो. म्हणून एक थोडं कठोर वाटेल असा समर्थनी शब्द वापरलाय. मूर्खस्य प्रतिभा देव. प्रतिमेमध्ये देव बघणं हे म्हणजे मूर्खपणा आहे असं समजलं. आता पटकन आपल्याला आपण रोज प्रतिमेची पूजा करतो ना, त्यामुळे आपल्याला असं समजतं असं काय म्हणणं आम्ही तेच करतो. प्रतिभा हा मूर्खांचा देव आहे असं कसं चालेल. पण आपल्याला विवेकानंदांची गोष्ट मग सांगितलेली आपण की अगदी राजा, नास्तिक राजा आणि नास्तिक राजाचा हा अमात्य आस्तिक देव मानणारा. आणि मग समर्थ विवेकानंदाला कल्पना होती की राजाचं हे कसं आहे, विचार कसा आहे, तो देव मानत नाही आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या समोरच हे केलं की त्या राजाचाच मूर्ती फोटो आणायला सांगितला आणि विवेकानंद त्याच्या प्रधानाला मिळालेल्या फोटोवर ठेवून पाहून म्हणजे असं काय आमच्या राजासाहेबांचा फोटो येतो असं काय करायला सांगता आम्हाला, पण राजाच्या समोर असं कसं तो करेल. आणि तेव्हा मग मला म्हणाला बरोबर आहे, राजा नाही आहे हा, राजा तिकडे विसरली, राजाला करायला नाही सांगत आहे, हा कागद आहे, कागदाला काय हरकत आहे करायला नाही, कागद विसरून काय झालं, आम्ही या राजा मानतो त्यांना. तसंच म्हणाले आमचं, आम्ही प्रतिमा जी मानतोय ती आम्ही देव म्हणून मानतो. त्यामुळे त्या दगडाची देवी पूजा करतो, त्या देवाची मी पूजा करतो. त्या कागदाची देवी पूजा करत आम्ही त्या कागदावर असं त्या चित्रावर असं देवाची पूजा करतो. हा जो काही विवेक आहे, हा जो काही विचार आहे, तो विचार लक्षात घेऊनच आपण करायचा. आणि म्हणून मग फोटो खराब झाला की आपण बदलतो. त्याच्यामागची भूमिका तो कागद बदलणं असंच असतो. ते काही चुकीचं नाही. खूप जण लोक विचारलं अहो चालू का असं केलं, न चालला काय झालं, न चालण्याचं काहीच नाही. तो जो जुना झालेला आहे तर तो जुना कागद काढणं, त्या ठिकाणी नवीन कागद पुन्हा आपली
प्रतिमा त्या देवीची लावणं असं काही चुकीचं नाही, तर असं करावं. म्हणून समर्थ मूर्खस्य प्रतिभा देवी, प्रतिमेची पूजा करणं ही मूर्खाचं हे आहे असं सांगतात. त्याच्यामागचं त्यांच्या बोलण्याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. दुसरं असं आहे की ज्या अशाश्वत गोष्टी आहेत, तर भगवंताशिवाय काहीच शाश्वत नाही आहे, सगळं जे काही आहे ते अशाश्वतच आहे. तर या अशाश्वत गोष्टी जर बाजूला करता आलं पाहिजे, त्या मागे टाकता आल्या पाहिजे. आणि शाश्वतच आहे ते शाश्वत काय आहे त्याचं सारखं स्मरण ठेवता आलं पाहिजे. ही जी गोष्ट आहे त्यालाच विवेक म्हणायचं आहे. विवेक करायचं म्हणजे काय, शाश्वत काय आहे ते बघायचं, याच्यात कायम टिकणारं काय आहे. तर कायम टिकणारं त्या भगवंतावरचं माझी असणारी श्रद्धा ही कायम टिकणारी आहे. त्याच्यासाठी लागणारे जे बदल आहेत ते करायचे, कारण त्या सगळ्या अशाश्वत आहे. अशाश्वत गोष्टीला बाजूला करून शाश्वत असणाऱ्या भगवंताचं चिंतन करणं हे आपल्याला विवेकाने साधता येतं, तो आपल्याला करायचं आहे. असं आहे की प्रत्येक गोष्ट जी आहे ना, ज्याला काहीतरी आकार आहे, ज्याला काहीतरी नाव आहे, ते नाहीसं होणार आहे. तुम्हाला आकार आहे, तुम्हाला नाव आहे, पण राहणार आहे. मग राहणार आहे काय, राहतं काय, असा विचार केला की आपल्याला कळतं की राहणं हे आपण केलेल्या कामगिरीचं जे काही स्मरण आहे तेवढंच फक्त राहणार आहे. आज आपण लोकमान्य टिळकांचं नाव घेतो, लोकमान्य टिळकांचा देह म्हणून नाही आहे काहीच आता, परंतु त्यांचं नाव पण का घेतो, त्यांनी जे की त्यांच्या जिवंतपणे केलेली कामं आहेत त्या कामाचे अजूनही चांगले परिणाम आम्हाला बघायला मिळत आहे, त्यामुळे आपण त्यांचं नाव घेतो. त्यामुळे कीर्ती नावाची जी गोष्ट आहे ती आपली खरी प्रतिमा आहे. आपलं दृश्य जे आहे, नाव जे आहे, किंवा जे जे आकाराला येणारी गोष्ट आहे ती काही शाश्वत नाही, ती जाणारच आहे. शाश्वत काय आहे, तर शाश्वत जे आहे ते आपण विवेकाने लक्षात ठेवायचं. मग त्यांनी म्हटलं देव आणि परब्रह्म या दोन शब्द वेगळं, आपल्या दृष्टीने दोन्ही शब्द सारखेच वाटतात, देव आणि परब्रह्म. तर देव जो प्रतिमेका देव किंवा असं म्हणतोय हा चंचल आहे, म्हणजे बदलणारा आहे. पण शाश्वत काय आहे, तर परब्रह्म शाश्वत. म्हणजे आपण महाराजांचं नाव घेताना म्हणतो ना, त्यांची घोषणा करताना तो कसा आहे, तर आपल्या एवढी प्रचंड नुसती पृथ्वी नुसतं जग असं नाही, तर आपली एवढी अनेक ब्रह्मांड आहे, त्या सगळ्यांचा उल्लेख करून त्याच्यातला जो आहे परब्रह्म त्याचा आपण उल्लेख करतो. अनंत कोटी ब्रह्मांड असा विचार करतो. तर ह्याचा अर्थ काय, त्याचे की परब्रह्म आहे ना ते सगळीकडे भरलेलं आहे, त्याचा विचार करतो, ते शाश्वत आहे. ते कळलं की आपल्याला आपण देवांच्या ठिकाणी कदाचित गोंधळ करू, भ्रम निर्माण करू. म्हणजे असं असतं की आमचा संप्रदाय मोठा, तुमच्यापेक्षा आमचा संप्रदाय मोठा, यांचं नाव जास्त आहे. हल्लीला काय झालंय की लगेच आपण आपला संप्रदाय की आपण ज्यांची भक्ती करतो तेच सगळ्यात मोठं आणि बाकी सगळ्यांचं असं बोललं जातं. समज आपल्या सगळं तसं काही सगळे देव सारखेच आहे. सगळ्यांचा जो परब्रह्म आहे त्या परब्रह्माच्या ठिकाणी सगळे गोंधळ संपून जातात. गोंधळ असतात ते सगळे खालती ह्याच्यात असतात. शेगावला जाणारे शेगावांचं नाव घेते, गोंधळला जाणारे गोंधळाचं नाव घेते, घरी जाणारी मंडळी समर्थांचं नाव घेते. हे स्वाभाविकच आहे, पण त्यांच्या दृष्टीने विचार करायला सगळे सारखेच आहे असा तर अनुभव संत नेहमीच सांगतात त्यांच्या ह्याच्यामध्ये. पण आता शेगावला गेलो की आपण चर्चा होईलच की त्यांच्या गजानन महाराजांच्या भक्ताला समर्थांनी घरी येऊन दर्शन दिलं की शब्द दिला त्याप्रमाणे दिलं, असा जो अनुभव ते आपल्याला सांगतात की चमत्कार म्हणून दाखवायचं नाही. त्यांना आपल्याला सांगायचं आहे की अहो नावं वेगवेगळे आहेत पण आम्ही एकच आहोत, साधू दिसती वेगळं आले पण ते स्वरूपी मिळाल, हेच सांगायचं आहे त्यांना. अशा प्रकारचा शाश्वत असणारा विचार ते आपल्याला याच्यात सांगतात. आणि मग पुढल्या शेवटची 20पासूनच्या पुढल्या वयांमध्ये ते म्हणतात आपण जे सगळे अनुभव घेतो ना, सुरुवात मी जी केली की आपल्याला सगळ्या अनुभवांनी आपण शिकतो, मनाने, देहाने, बुद्धीने, विचाराने निरनिराळे अनुभव आपण घेत असतो. काही आपले स्वतःचे अनुभव असतात, काही इतरांचे अनुभव आपल्याला कळतात, त्या अनुभवांचा आपण कळ करतो. आणि सगळे अनुभव जर विचार घेतले नाही तर मग आपलं सगळं वाया जातं. त्या अनुभवांनी शहाणं होऊन आपण त्याप्रमाणे कृती करायची असते. पण शेवटच्या भागामध्ये ते आपल्याला अनुभव घेऊन प्रत्येक गोष्ट करावी असं ते आपल्याला सांगतात. उगाचच वृथा कष्ट वृथा कर्म करत बसू नये. म्हणजे योग्य तर अनुभवाचा विचार करून आपण जे काही करतो ते योग्य दिशेनं होतं. कमी वेळामध्ये, कमी त्रासामध्ये, कमी कष्टामध्ये अधिक फलप्राप्ती होते. असं मुलांच्या अभ्यासाच्या वेळेला आपण सांगतो ना की नेमकं तुला काय करायचं आहे, त्याचा शॉर्टकट काय आहे तो पण वापर. हे तो उगाच सगळं भरमसाठ वाचत बसलेली गरज नाही. नेमकं उत्तर काय अपेक्षित आहे तेवढंच पण तसं ते आपल्या सगळ्या अनुभवाचा उपयोग करून घ्या आपल्या दुसऱ्याच्या आणि त्या अनुभवाप्रमाणे शाश्वत असणाऱ्या गोष्टींचं म्हणजे पुन्हा संत संगत आणि
अनुसंधान या गोष्टींचा विचार ते आपल्याला करायला सांगतात. अशा पद्धतीने अंतर्देवाची ओळख करतो. पण जोपर्यंत असं सूक्ष्म विचार करता येत नाही, अजून आपण सगळे स्थूलात आलो, पण आपल्याला हे सगळं स्थूल गोष्टी जे दिसत आहे, इंद्रिय जे अनुभव घेत आहेत ते आपल्याला जास्ती जवळचं वाटतं, बरोबर वाटतं. पण सूक्ष्मात शिरलं की मग आपल्याला कळतं की अरे खरंच सर्वानुभूती बरोबर पाहिजे, जे काही सांगतात ते आपल्याला कळेल. त्या सूक्ष्मामध्ये शिरता आलं पाहिजे. जोपर्यंत सूक्ष्मात शिरता येत नाही तोपर्यंत हा सर्वानुभूतीचा अनुभव आपल्याला येत नाही. मग आपण आपलं संतांच्या गोष्टीमध्येच रमतो. संतांनाच फक्त अनुभव येतो, मग त्यांनाच फक्त त्या तहानेनं व्याकुळ झालेल्या गाढवामध्ये भगवंत दिसतो, त्यालाच फक्त शिडी पोळी घेऊन जाणाऱ्या कुत्र्यामध्ये भगवंत दिसतो. तो आम्हाला नाही दिसत. कुत्र्यातला आणि गाढवातलं तर नाहीच दिसत. आम्ही आमच्या घरात काम करणाऱ्या बाईला सुद्धा फ्रीजमधलं घेऊन जागो, मग ते की आम्ही परत गरम करतोय, इथेच खा म्हणतोय, असं क्वचित घरी दिसतं. मी डेपोनरमध्ये राहायला गेले आणि आमच्या शेजारी मी बिल्डिंगमध्ये पाहिलं, मला इतका आनंद झाला. म्हटलं अरे असं पण करता येतो. काहीतरी तिच्याकडे अतिशय मोठा कार्यक्रम होता, रात्री आवाज येत होते, खूप लोक जेवायला बोलावले होते आणि स्वाभाविकच मग उरलेलं असेल अन्न. टीव्ही आमच्या चौकामध्ये फुलवाली जी आहे तिची ती छोटी छोटी मुलं इथं फुलायला बोलावलं होतं आणि सगळं व्यवस्थित गरम करून त्या सगळ्यांना जेवायला वाढलं होतं. हा सर्वांवरती परमेश्वर असणारा भाग आहे. मग कुत्र्याबदलं आम्हाला ती शिळी पोळी तो घेऊन जातोय तुकारामाला कळलं आणि गाढवाला गंगा पाजली असं कळलं. तसंच आहे की आम्हाला पण फक्त आमचं आता अजून पुढे काय होतं, चुकीचं काही नाही. आपण आता चालू काळात विचार करताना हा पण सगळं केलं पाहिजे. की असं सगळं जरी आम्ही केलं तरी आम्हाला असं होतं की आम्ही आमचं सगळं भूम घालली की मग पुस्तक देतो. आमचा तोंडचा घास नाही आम्ही काढून देतो. हा मोठा फरक अजूनही आमच्यामध्ये आहे, संतांमध्ये आमच्यामध्ये, की आम्हाला आमच्यातला घास काढून देता येत नाही अजूनही. अहिंसाची गोष्ट सांगता आपल्याला कळेल. महाभारतामध्ये कथा होऊन गेली, गोष्ट होऊन गेली की कौरव पांडव युद्ध झालं, पांडवांनी युद्ध जिंकलं, धर्मराज परत राजा झाला आणि मग यज्ञ केला राजसूय आणि त्या राजसूयाने आम्हाला सगळ्या मंडळीला जेवायला बोलावलं होतं. धर्मराज अगदी पंक्तीमध्ये हिंडत होता. पहिली पंगत उठली, साफसफाई करून पुन्हा पंगत आणायला चालली होती. खूप लोकांना जेवायला बोलत होतं. सगळे ऋषी मुली, राजे, आजूबाजूचे जनता सगळी मंडळी होती. आणि कृष्णाच्या लक्षात आलं की धर्मराजाला आपण राजा झालो याचा किंचितसा आलंय, पण थोडासा अहंकार आला आहे त्याचा राजा. आणि एवढी सगळी मंडळी जिंकतात, राजस्व यज्ञ करतात. मग भगवंत असतो बरोबर युक्ती लढवली आणि अचानकपणे जी पंगत चाललेली होती, आवरावरी चालली होती, त्या उष्ट्या पत्रावळींच्या सांगलेल्या एक मुंगूस लोळत आला. तो मुंगूस वेगळाच होता, अर्धा सोन्याचा होता, अर्धा साधा होता. आणि सगळे चक्रावले, स्वतः धर्मराज पण चक्र, हा काय प्रकार, असा मुंगूस कधी बघितला, अर्धा सोन्याचा आहे, अर्धा नेहमीसारखा आहे आणि तो लोळतोय त्या खळखट्यात. तर धर्मराजाने कृष्णाकडे पाहिलं, ते गडबड आहे काय. तर तो मुंगूस माणसाच्या भाषेमध्ये म्हणाला की मला असं वाटलं की मी एका ब्राह्मणाच्या घरी गेलो होतो आणि त्याच्याकडे अन्न नव्हतंच, त्यांनी त्याचं तोंडचं अन्न मला काढून दिलं तर माझं अर्धभर सोन्याचं झालं. आता उरलेलं अन्न कुठे सोन्याचं होईल, नक्कीच राजाच्या ह्याच्यामध्ये होईल, म्हणून मी राजा तुझ्याकडे आलोय आणि तुझ्या ह्याच्यात येतोय, अजून नाही रे हो सोन्याचं. धर्माच्या लक्षात आलं अहंकार असेल, माझा विचार करून मग मी सगळ्यांना देत असेल तर त्याच्यामध्ये हे पूर्ण मी अनुभवाला येईल. सर्वानुभूती परमेश्वर हा पूर्ण अनुभव येत नाही. पण जेव्हा सगळीकडे भगवंतच आहे, माझ्या देहाने उपभोग घेतला काय आणि समोरच्याला माझ्यापेक्षा जास्त गरज आहे त्याला दिलं काय, दोन्हीमधला फरक ज्याला जाणवत नाही तो संत आहे. त्याचं अनुसंधान ते आपल्याला ठेवायचं आहे. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की हा जो सूक्ष्मात जाण्याचा अनुभव आहे खूपच, म्हणजे ते अगदीच टोकाची भूमिका आपला हा वाचण्यापुरता, सांगण्यापुरता, ऐकण्यापुरता विचार बरोबर आहे. प्रत्यक्ष अशा रीतीनं करणं, वागणं फार मोठी अवघड गोष्ट आहे. पण तरी ते आपल्याला जाणीव करून देतात की अशा पद्धतीने सूक्ष्मात शिरलं तर आपल्या कुठल्याच कर्माचं बंधन आपल्याला पडत नाही. ते खरं अनुसंधान, ती खरी संत संगत आहे असं होईल. आता याच्याहून हे सगळं जर असेल ना तर काय होतं, म्हणजे कर्माहून आपल्याला वेगळं व्हायचं नाही आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कर्म करावंच लागतं, कर्म न केल्याशिवाय काही होणारच नाही आहे. मग कर्म करावंच लागतं, देवाच्या मनात असेल तसंच होणार आहे. आपण वेगळे काही विचारतोय, कधी देखील आपली चूक झाली तर काय ते काय भोगायचं असेल ते भोगूया वगैरे वगैरे आपले सगळे डायलॉग बरोबरच असतात.
मग असं वाटतं की मग या देवाच्या ह्याच्यात कशाला पडायचं, जे व्हायचं तेवढाच आहे. आम्ही तर वाईट करतच नाही, करायचं बरं चाललंय. त्यामुळे मग देवाचं भजन कशासाठी, हा विचार जो आहे तो समर्थ म्हणतात या मूर्खाचं प्रतिमा पूजा आहे ना त्याच्यासारखंच आहे की देव कशासाठी आहे हे ज्यांना कळत नाही त्यांना हा सर्व मी ते परमेश्वर समजणार असते. ते आपल्यासाठी विवेकाने विचार केला तर हे सगळं आपल्याला कळेल. तर कर्म सगळं देवाच्या पूजेचीच करायचं आहे, ती पूजा पण करायची आहे. ते सगळं दृश्य असतं, स्थूल असतं, त्यामुळे आपल्याला ते हवं असतं, आपल्याला ते आवडतं, ते करायचं. हळूहळू सगळं आपण त्या सगळ्याच्या उपासनेकडून निर्गुणाकडे जायचं. वापस त्या सगळ्याच्या उपासनेनं आपला सगळा जो काही देहाचा अभिमान आहे तो हळूहळू कमी होईल आणि निर्गुणात प्रवेश केला जाईल. एक मुकुंद पुंडलिवार नावाचे संघाचे प्रचारक होते. त्या संघाच्या प्रचारकाने एक कविता केली. ती कविता म्हणजे देव काय आहे, देव कसा असतो त्यांना आलेला अनुभव. आणि असा अनुभव त्याची शब्दबद्ध छान काय तुम्ही करता, तुम्हाला वाचून दाखवणारच. म्हणजे आपल्याला सर्वांभूती देव असावा, की देव नावाची जी काही कल्पना आपली आहे ती कल्पना मुकुंद पुंडलिवाराने इतकी छान व्यक्त केली. माधव सदाशिव गोळवलकर गुरुजींचं वर्णन त्यांनी कवितेत केलं. आणि ते असं शेवटच्या ह्याच्या भेटात देव कसा असतो माधवा तुझ्यासारखा. म्हणजे मला देव म्हणजे काय विचारतं, मी सांगणार की तुझ्यासारखा देव असतो. आता का असं त्यांना का वाटलं ते त्यांनी कवितेत वर्णन केलं की त्यांचं प्रत्येक जे कर्म आहे त्यांचं असणं, दिसणं, वागणं, बोलणं हे कसं आहे ते जेव्हा मी माझ्या मनाशी विचार करतो तर मग देव शोधायला करतो तुझ्यासारखं. असं त्यांनी गुरुजीला उद्देशून म्हटलं. आमच्या शिक्षकांची सहल गेली ती शिकायला, नवीन नोकरीला लागल्या सगळ्या स्टाफशी पण माझा एवढा चांगला खरं म्हणजे परिचय होता. तर मला जर काळजीच वाटत होती की विविध स्वभावाची मंडळी असतात आणि आपण आपल्या यांनी जायचं. पण आम्ही गेलो आणि सगळे काय आस्तिक नसतात, सगळे काही श्रद्धाळू नसतात. शिवथरगाई जायचं तर शिवथरगाई जे नित्याने चालणारे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमात सगळ्यांना सहभाग घ्यावा लागतो. म्हणजे अगदी खुलेआम म्हणायचं झालं आणि माझ्या यजमानांना नेत नाही तिकडे याचं कारण त्यांना पक्षी बघायचे असतात दुर्बिणी लावून. तर मी म्हणते की दुर्बिणी लावून पक्षी बघायला पुष्कळ जंगल आहेत शिल्लक. इथे जे काय चालतं इथे कापडावरती बसलं पाहिजे, इथे सायपावरती बसलं पाहिजे. इथे मठातला आपण अन्न खातो तर आपण आपली हाऊस भागवायला नाही इथे आलो, फोटोग्राफी करायची, पक्षी बघायचे. इथे आलो पुष्कळ बाकीच्या, इथे नाही करायचं. त्यामुळे इथे यायचं असेल तर मठातल्या सारखं राहायचं. आणि हे सगळी अशी भूमिका आपली असल्यामुळे आता हे नवीन येणाऱ्या लोकांचं काय घरात ठीक आहे असं बोलता येतं, बाहेरच्याला कसं सांगायचं. तरी आपलं आडून मी सांगत तिथल्या सगळ्याच्या भाग घ्यायचा. आपण ट्रिपला जात नाही होत, आपण मौज मजा करायला जात नाही होत, म्हणजे तिथे गाडी बजावणी असं सगळं नाही चालणार ना. असं सगळं पण मला थोडं धडधडतच होतं. पण खरोखरच छान ट्रिप झाली. आणि परतीच्या वेळेला बसमध्ये आम्ही बसताना माझ्या वडिलांच्या मुख्याध्यापक पाया पडले आणि म्हणाले मी देव मानत नाही परंतु आज तुमच्यात मला देव दिसला. तसं मला त्याची आठवण झाली. ते मुकुंद पुंडलिवार गोळवलकर गुरुजींच्या बाबतीत असं म्हणाले की देव कसा असतो तो माधवा देव तुझ्यासारखा असतो. ते म्हणतात तुझ्या भाषणे शब्दही धन्य होते. गुरुजींचं भाषण कसं तर शब्दाला असं वाटतं ते नेहमी आपली ज्ञानेश्वरी लिहिली आहे ना ती छान वर्णन करते. ती म्हणते ज्ञानेश्वरी न्यायला माऊली बसल्या आणि शब्दांनी रांग लावली, मला घ्या मला घ्या. ते सांगत असं इतकं बघून येतं की शब्दालाच असं वाटलं की माझा उल्लेख करा, माझा उपयोग करून घ्या माऊलीला त्या वर्णीला. तसं तर तुझ्या भाषाने शब्दही धन्य होते. विधीने थकावे असे चालणे, चालणं बोलणं वागणं सगळं काय जे की आहे ना ते ईश्वरमय अशा प्रकारची भूमिका त्यांची होती. आणि खरं असं गुरुजींचे अनेक बौद्धिक आपल्याला प्रत्यक्षाने प्रत्यक्षपणे का होईना सहज उपलब्ध. काही काही इतके छान कोटी पण करायचं आहे. म्हणजे तरुण स्वयंसेवकांपुढे बोलताना सहज म्हणायचं कोणीतरी गुरुजींना मुलं सगळे स्वयंसेवक बसलेले आहेत आणि गुरुजी बौद्धिकाला आले आणि परमपूजन पाहून भगवानवर सुरुवात झाली. पण एक चुणचुणीत मुलगा त्यांनी खुर्ची आणून दिली मागे आणि गुरुजींना त्याला असं वाटलं की उभं राहून एक तासभर तर त्यांनी बसावं म्हणून खुर्ची आणून दिली. तर हसले आणि म्हणाले अरे मी उभा आहे म्हणून तुम्ही बसलाय, मी बसलो तर तुम्ही झोपाल. असं गमती पण करायचंय. म्हणजे असं काय पण एक आपलंसं करणं शब्दामध्ये काय जादू असतं. त्या शब्दाने कसं आपलंसं होतं माणूस
तसं काही हे नाहीच, विधीने थकावे असे चालणे. पण ते चालणंच 2 वेळा सबंध भारतभर भ्रमण केलंय. कॅन्सर असताना सुद्धा, कॅन्सर झाला होता, पण ध्येय काय तर देशाचाच विचार चालतात. त्यामुळे थकणं माहीतच नाही. आणि म्हणून जणू काही भगवंतच तुमच्याकडून हे करून घेत होता. तुमचं शरीर जरी असलं तरी त्या शरीराला काही त्रासच जणू होत नव्हता. इतक्या सहजपणे तुम्ही हे सगळं करत होता. असं घडत केलं. आता पुढली कविता सहजच वाचून कळेल. गुरुजींबद्दल आपल्याला आवडलं नाही म्हणून थोडं सांगितलं. सदा धीर गंभीर मेरू मनाचा, दिशांनी हसावे असे हासे. कधी शंकराचार्य ज्ञानात भासे, कधी भाव भोळा तुक्याच्या परी. जरी थोर हा सर्व थोरात शोभे, तरी दुःख दीना प्रतिअंतरी. निंदा स्तुती सौख्य व्यथा जयाला, गमे सारखी ही स्थितप्रज्ञ. मोठं का दुःख सगळ्या प्रकार होते, पण स्थितप्रज्ञ. जया पाहता षड्रिपू भस्म व्हावे, असा त्याग चारित्र्य तेजस्विता. तुझ्या अंतरीचा मला ठाव कैसा, असे खोलते सागराचे पर. काय नेमकं आहे ते काही ठाव घेता येणार नाही, पण अरे जाणीले माधवा मी, मला एवढं अक्की जाणवलंय, कधीच जाणवलंय, असावा कसा तो प्रभू श्री आहे. भगवंत कसा असेल तो तुझ्यासारखा बाकी नाही. असा जो काही अनुभव मंडळी लिहितात, तो जो अंतरदेव आहे, ते जे जाणवणं आहे, ते आपल्याला भगवंत म्हणजे काय ते कळावं. समर्थ पण म्हणतात, मला शब्दात सांगता येत नाही आहे, एवढी आजूबाजू सगळी सांगितली, पण व्याख्या करायची म्हटली तर ते तुम्ही स्वतः जाणा असं ते आपल्याला सांगतात. म्हणजे नाम रूपातल्या देवाच्या प्रतिमेपासून सुरुवात केली आणि अगदी त्या परब्रह्मापर्यंत किंवा मूळमाईपर्यंत उपासकाला त्यांनी नेमून ठेवलं. आणि खरा देव अंतर्यामी कसा आहे ते आपल्याला सांगितलं. अखेर सगळं जे काही आहे ते ब्रह्मस्वरूपच आहे. हे सगळं अंतरात्म्याचं, अंतरदेवाचं किंवा काय आत्म्याचं सारखं अनुसंधान ठेवणं, याला हे जे काही आहे ते अनुसंधान ठेवलं तर मनुष्य खऱ्या अर्थाने पावन होता. शब्द अगदीच जरा कमी दर्जाचं आहे आपण म्हणूया, पण खरं ज्या नरदेहाचं जे काही आपण म्हणू की आपल्याला भगवंताने देह दिला आहे, त्याचं आपलं चीज झालं असं म्हणायला हरकत नाही. जीवाला या भगवंता वाचून दुसरं काही स्मरण करण्याचं कारणच उरत. काही जरी असलं तरी भगवंताच्या अनुसरणालाच राहता येईल. कोंडोलीकर महाराजांच्या याच्यामध्ये उदाहरण सांगायचं की रोज एका भगिनीला त्यांनी सांगितलं की रोज रात्री झोपताना रामरक्षा म्हणायची, आणि रामरक्षा म्हणून झाली की देवा आजचा दिवस छान गेला, आनंदात गेला, असं सवयच झाली. रोज रात्री झोपताना देवाला प्रार्थना करायची. किती सवयीचे गुलाम आपण असतो. आता खरंच चांगली सवय आहे ना, रोज रात्री प्रार्थना करायची देवाची, आणि आजचा दिवस छान गेला भगवंता अशी मनोमध्ये अगदी देवाला स्मरण करून नमस्कार करायचा. इतकी सवय लागली, ज्या दिवशी यजमान गेले त्या दिवशी रात्री तिने असंच म्हटलं आणि मग एकदम चक्रावलं. इतकी सवय. अनुसंधान म्हणजे काय असतं ते हे आहे की देवाचं अनुसंधान की भगवंत आहेच. घटना काय घडली याच्याशी त्या भगवंताच्या अष्टलक्षाचा काही संबंध नाही आहे, तो भगवंत आहे असं सतत स्मरण ज्याला म्हणतो तसं सतत स्मरण भगवंताचं ह्याला अनुसंधान असं म्हणतात. तसं स्मरण करावं. अगदी अंतःकरण एकाग्र करावं, शांत चित्तानं तो सगळीकडे आहे असं सारखं आपल्याला सांगावं. बाकी अन्य सगळ्या गोष्टींचं विस्मरण करण्याचा प्रयत्न करावा. आता ह्याच्याशिवाय आणखी ध्यान म्हणजे काय असतं? तुम्ही सगळे योग शिक्षक आहात, तुम्हाला ध्यानाचा अभ्यास आहे. ध्यानाला बसल्यावर मनात विचार येऊ नयेत हेच सांगितलं नसतं. मग विचार येऊ नयेत, कुठलेच विचार येऊ नयेत, म्हणजे कुठले तरी विचार आपल्या मनात येत असतात ते बाजूला करण्यासाठी याचा विचार करावा. आणि मग तोही आपल्याला बाजूला करता आला पाहिजे, कारण सर्वांमध्ये तोच आहे. अशा प्रकारचं अनुसंधान ठेवावं, याला अंतर्देव म्हटला. हे सगळं छानपैकी कळण्यासाठी संतांची वेगवेगळी विवरणं ऐकावीत, संग्रंथ ऐकावे, संत काय सांगतील ते ऐकावं. आपोआप आपल्याला त्या अनुसंधानात राहता येईल याची ग्वाही समर्थ आपल्याला या समासात देणार आहे. हळूहळू आपल्याला निद्रेकडे जायचं आहे, कारण हे अनुसंधान म्हटलं ना की लगेच निद्रा ध्यानाच्या जोडीला येतेच. तुमचा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की सगळेजण जे काय एकदा त्या ह्याच्यात गेले निद्रेच्या ह्याच्या खरीच निद्रा येते त्याला. त्यामुळे योग निद्रा वगैरे शब्द वापरायचे, पण प्रत्यक्षात छान घोरतात पण माणसं, असा अनुभव आपल्याला येतो. समर्थाला पण त्या काळी तसाच आला असेल.
म्हणून त्यांनी हे अंतर्देव सांगितलं. अगदी सूक्ष्मात जायला सांगितलं, विवेकाने जायला सांगितलं, जाणीव म्हणजे ते आहे सांगितलं. सगळ्या गोष्टी सांगून झाल्या. त्याचं कार्यकारण भाव पण लावला आणि योग्य ठिकाणी जाण्यासाठी मार्ग पण सांगितला. एवढं सगळं सांगून झाल्यावर पण म्हणाले सामान्य माणूस असतात त्याला रोपच येणार, म्हणून लगेच तुझा समास निद्राख्यानाचा आहे. तो समास असा आहे की तो वाचून काहीच कळत नाही. म्हणजे जे काही कळतं ते हास्यास्पदच आहे. ज्याला अतिशयोक्तीचं उदाहरण म्हणतात तसं सगळं वर्णन आहे. त्यामुळे त्या वर्णनावर असं वाटतं की समर्थाला सांगायचंच काय. माझा स्वतःचा अनुभव शैलाताईकडे जेव्हा सुरुवातीला मी आजमत सांगत होते त्यावेळेला या समासाशी आले आणि मी म्हटलं आता नाही बाबा हा म्हणजे काही काही पोर्शन आपण बाजूला टाकतो ना तसं मी हा समाज बाजूला टाकायचा आणि हा समाज काही घ्यायचा. हे काय सांगायचं आहे माणसाच्या झोपेत काय होतो याचं वर्णन केलं ते काय आपण सांगायचं नाही असं मी मनोमनी ठरवलं होतं. आणि शाळेत कधी एक दीड दोनला आले घरी बसले ते आणि मंगळवारी रात्री असायचं शैलाकडे काही आणि म्हटलं शैला सांगली की हा ड्रॉप करायचा पुढला समाज घेईन पुढल्या वेळेला. अगदी पक्का निश्चयच झाला होता माझा तर हा घ्यायचाच नाही समाज. आणि पावसाळ्याचे दिवस होते मला अगदी छान आठवण आहे. आणि टी व्हीवर बातम्या चालू होत्या गुजरात पाण्यात खूप पूर आला होता गुजरातमध्ये. आणि आमच्या धाकट्या बंधुराजांचा मला फोन आला महाग काय करतेस ताई. म्हटलं काय टी व्ही बघते. टी व्ही बघतेस का दाखवत आहे टी व्ही. काय रे भयानक चाललाय काय पाऊस पडतो गुजरातमध्ये पूर आल्या जिकडे तिकडे. तेच तुला सांगतोय बघतेस काय बातम्या चांगला संच तयार कर डॉक्टर लोक घे आणि जा तिथे ताबडतोब मदतीला. जरा घरी झाली याला आत्ता मला असा फोन करावासा का वाटला. डोक्यात तर माझं निद्राख्यान होतं ना आणि निद्राख्यानाला हे काय मग लक्षात आलं ही जी आहे ती निद्रा आहे. आजूबाजूला काय चाललंय आणि मी काय करायला हवं आणि ते जर मी करत नसेल तर मला निद्रा आणि ती निद्रा समर्थाला खरं म्हणजे सांगायचे. पण सांगताना सगळी निद्रा काय सांगितली तुमची आमची रोज येते ना म्हणजे कधी कधी येत नाही ना त्या सगळ्याचं वर्णन तर त्या निद्रेचं वर्णन करताना माणसाची खरी निद्रा काय तर समाजाला काय हवं आहे ते न करता आम्ही भलतंच काय करत असलो किंवा आम्ही स्वार्थीपणाला आमचाच फक्त विचार करत असलो तर समाज निद्रिस्त आहे किंवा मी निद्रिस्त आहे ही निद्रा समज आपल्याला निद्रा समजत समजा. ही कविता जरा आपल्या ग्रुपवर टाकणार. तवस्मरण संततस्फुरणलार्या मागडो तदीय कीर्तन धनुस्रम्य पडो स्वदेश हितरक्षणा तुझी कथा नावडो तुझ्या संज्ञाची निर्देशकारी पडो. जय ओंकाराच्या उच्चारासाठी घेतलेला श्वास सोडून देऊया. दीर्घ आणि खोल श्वास घेऊया.